कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याचा बळी वाशिमच्या पांघरी नवघरेमधील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे। शेतामध्ये गळफास घेत त्या शेतकऱ्यानं जीवन संपवलेलं आहे। कर्जाच्या विळख्यात हा शेतकरी अडकलेला होता। शेतामध्ये गळफास घेत या शेतकऱ्यानं जीवन संपवलेलं आहे। तो सतत टेन्शन मध्ये असायचा। मुलीच्या लग्नाचं खूप टेन्शन होतं। काल आम्हाला रात्री त्यांनी सांगितलं की बा उद्या आपल्या मुलीचे सट्टे घ्यायचे आहेत आणि आपली खूप अडचण आहे। आम्ही सर्व लोकांनी ठरवलं बा अडचण जरी असली तर मार्ग निघू शकते, आपण थोडीफार मदत करून बाकीच्या गोष्टी करू। आज सकाळी 6:30 वाजता घरून निघून धरणाजवळ त्यांचं शेत आहे, त्या शेतात गेले आणि निंबाच्या झाडाला त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। आम्ही पुण्याहून येताना माझे पप्पा टेन्शन मध्ये होते, पण आम्हाला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून। पण आम्ही इकडे आल्यावर पप्पा म्हणले तिकडून येताना की आम्ही सट्ट्याचा उद्या सट्टा ठेवायचा आहे। सट्टा ठुला, आम्हाला वाटलं आता निघत्या तितक्यात 7:30 वाजता असं कानावर आलं की पप्पाने आत्महत्या केली। तर आज सट्टा होता, तर सट्टा काय झाला नाही। पैसे नव्हते, पैशाचे टेन्शन होतं। आम्ही विचारत होतो, आम्हाला काही सांगत नव्हते। कर्ज होतं, कर्ज फेडता फेडता आम्ही पुण्याला गेलो, पुण्याला कामं केले। शेतीमध्ये माल झाला नाही, त्याच्यामुळे त्याला टेन्शन जास्त वाढलं। मुलीचं लग्न करायचं होतं, आज शेटा घ्यायचा होता, पैसा जमा नाही झाला। काय करू म्हणून या विचारात त्याने आत्महत्या करून टाकली। आता याच्या पुढचा उपाय काय सांगायचा हे तुम्ही काढसान, याच्या पुढे मी बोलू शकत नाही। माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं, पैसे नव्हते, कर्ज पण होतं, म्हणून त्याने आत्महत्या केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।